माझं गाव बदलत आहे. राजदेहरे सेटलमेंट. राजदेहरेचा किल्ला या सूत्राने राजदेहरे सेटलमेंट गावाचे ऐतिहासिक महत्त्व ठळक होते. अजूनही किल्ल्याचे बहुतांशी अवशेष आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. गंगाश्रमाने राजदेहरे गावात भक्तीचा गंध सर्वत्र दरवळत असतो. पुरातन मोठ्या महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग राजदेहरे गावातूनच पुढे जातो. चाळीसगावची ओळख असणाऱ्या तितूर नदीचा उगमही राजदेहऱ्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये होतो. गावात हनुमान मंदिरही आहे. शेतकऱ्यांनी कष्टातून शेतीमातीला हिरवा साज दिला असून कापूस, कांदा अशी पिके घेतली जातात. युवकांचा ओढा शेतीकडे असला तरी अन्य काहींनी व्यवसाय व नोकरीची वाटही निवडली आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राजदेहरे गावाच्या ऐतिहासिक ठेव्याला जपण्याचा निर्धार करून विविध विकास कामे येथे उभारली आहेत. की राजदेहरे गावात गेल्या 5 वर्षापासून आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके व लोकप्रिय आमदार यांनी गावासाठी खूप अशी विकास कामे केली आहे. त्याच्यात सांगायचं झालं तर जलजीवन मिशनचं काम असेल, तलाठी भवनाचं काम असेल अथवा स्मशानभूमीचं काम असेल, अगदी चांगल्या प्रकारे दूरदृष्टीने आदरणीय मंगेशदादा यांनी आपल्या गावाला या ठिकाणी कामं करून दिलेली आहे. तसेच चालू वर्षी आपल्याला दुष्काळाचा हा घरगोच निधीसुद्धा आदरणीय मंगेशदादा यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे कापूस अनुदान असो अथवा इतर कोणतेही सामाजिक कार्य असो, मंगेशदादा हे धडाडीने कार्यरत आहे. मी मंगेशदादाविषयी एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात आपल्या हातून चांगल्या प्रकारे तालुक्याची सेवा घडो. भरघोस निधी मिळाल्याने काही कामे पूर्ण तर काही वेगाने पूर्ण होत आहेत. राजदेहरे येथे तलाठी कार्यालय बांधकाम पूर्ण झाले असून यासाठी 30 लाख रुपयांचा निधी वापरला आहे. पिंपळगाव ते राजदेहरे रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. राजदेहरे येथे स्मशानभूमी बांधकाम आणि सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. गावातील 875 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान एकूण 1,56,32,800 रुपये जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. राजदेहरे गावठाणात सेवालाल भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. राजदेहरे सेटलमेंट पाणी पुरवठा योजनेसाठी 51,23,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. खडकी बुद्रुक ते राजदेहरे रस्त्यावर पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. यासाठी 2,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर आहे. राजदेहरे तांडा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राजदेहरे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. यासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर आहे. राजदेहरे गावठाणात स्मशानभूमी सुधारणा व इतर अनुषंगिक कामांसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर आहे. राजदेहरे सेटलमेंटमध्ये स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करण्यासाठी 10 लाख रुपये निधी प्रस्तावित आहे. राजदेहरे रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. राजदेहरे पाणीपुरवठा योजनेसाठी 79,62,000 रुपयांचा निधी मंजूर आहे. चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना स्वखर्चाने पंढरपूरला घेऊन जात त्यांना विठुमाऊलीचे दर्शन घडवणारे आमदार मंगेशदादा चव्हाण हे पुंडलिक आहेत. ज्येष्ठांचा आदर करीत आणि तरुणाईला सोबत घेऊन त्यांनी चाळीसगाव तालुक्याच्या स्मार्ट विकासाला गती दिली आहे. म्हणूनच राजदेहरेकरांनी त्यांना पुन्हा विक्रमी मताने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. म्हणून गावकरीच म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.